माझं नाव सारिका. माझं वय 25 आहे. गावातली सगळी लोक दारूच्या कारखान्यात दारू बनवण्यासाठी जायची आणि माझा नवरा पण त्यांच्यासोबतच जायचा. तो घरी खूप दमून यायचा. नुकतंच माझं लग्न झालेलं होतं. माझ्या लग्नाच्या काही इच्छा अपेक्षा काही त्याला समजतच नव्हतं. फक्त जेवण बनवण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी घरातली एक मोलकरीण म्हणून हवी होती. म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. दारू बनवण्यासाठी त्या कारखान्यात तिथं महिला पण जात असायच्या. माझा नवरा हा खूप शांत स्वभावाचा होता. त्याला माझ्याकडे बघायला सुद्धा टाईम नव्हता. दररोज उठून तो कामाला जायचा. दररोजचा नित्यक्रम चालू होता. मुकादम हे एका वर्षाचे पैसे एकदमच घरी द्यायचे. त्यामुळे नवऱ्याला सुद्धा काही केल्या कामावर जावंच लागायचं. दारू बनवण्याच्या कामामुळे त्याला दारू प्यायची सुद्धा सवय लागली होती. घरी येताना तो थोडीशी घेऊनच यायचा. घरी आल्यानंतर लगेच झोपून जायचा. आमच्या शेजारचा तो निखिल हा माझ्याकडे असा टक लावून बघत बसायचा. माझा नवरा घरी आला की तो असा कुठेही पडायचा. मग मी त्या निखिलला बोलवायचे आणि त्याला व्यवस्थित झोपवायचे. निखिलला बोलावल्यानंतर निखिल पटकन लगेच यायचा, कारण तो माझ्याकडे लक्ष देऊनच असायचा. निखिलचं सुद्धा वय 25च होतं. नुकतंच त्याचं पण कॉलेज सुटलं होतं. शिक्षण पूर्णपणे बंद केलं होतं. काही दिवसानंतर तोही दारूच्या कारखान्यावर कामाला जाणार होता. एक दिवस काय झालं, माझा नवरा दारू पिऊन जास्त आला होता आणि दारासमोर गटारीत तो पडला. मी निखिलला बोलावलं, तेवढ्यातच निखिल पण आला. निखिलने त्याला कस्सा बस्सा बाहेर काढला आणि मी आणि निखिलने माझ्या नवऱ्याला त्याच्या रूममध्ये आणून सोडलं. गटारीत पडल्यामुळे गटारीतली घाण ही निखिलच्या कपड्याला लागली होती. माझ्या साडीला सुद्धा लागली होती. मी म्हटलं निखिलला, निखिल तू इथे बस, मी फ्रेश होते. तेवढ्यात माझी साडी भरलेली. मी तशी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर मी माझी साडी फेडली आणि साडी धुवायला लागले. निखिल माझ्या मागे मागे बाथरूमपर्यंत आला. बाथरूमच्या दाराला होल होतं. त्यातून तो माझ्याकडे पाहू लागला. साडी फेडलेली होती. मी साडी धुवत होते. एक 15 मिनटं मी साडी धुतली, कारण गटारीतली घाण त्या साडीला लागली होती. तसं निखिल गपचिप येऊन पलंगावर बसला. मी साडी व्यवस्थित करून बाहेर आले. मला माहिती नव्हतं निखिलने मला बाथरूममध्ये पाहिलं होतं. मी निखिलला म्हटले, निखिल इकडे ये, इथे बाथरूम आहे, इथे कपडे स्वच्छ धुवून घे, व्यवस्थित कर. निखिल बाथरूममध्ये गेला आणि कपडे धुवून स्वच्छ करून आला. आता एकदम जोराचा पाऊस चालू झाला. निखिल आता घरी जाता येत नव्हतं. मी म्हटलं, निखिल मी चहा करते, बस इथं. निखिलला चहा करण्यासाठी मी किचनमध्ये गेले. किचनमधून मला सगळा निखिल दिसत होता. निखिलची नजर माझ्यावरच होती, माझ्या शरीरावर होती. तो मला वरून खाली, खालून वर पाहत होता. खूप वाईट नजरेने, वाईट वासनेने त्याने मला मन भरून पाहिलं. मी चहा बनवला, घेऊन आले. समोर चहा ठेवून दोघे पण चहा प्यायला लागलो. माझे डोळे निळे होते. एखाद्या पुरुषाला पाहिलं ना तर तो घायाळच होईल असे. निखिल माझ्या डोळ्याकडे पाहत राहिला. दिसायला तशी मीही खूप सुंदर होते आणि शरीराने सुद्धा एकदम मजबूत. पाऊस जास्त असल्यामुळे घरातले लाईट पण गेली होती. आता मी मेणबत्ती शोधू लागले. मेणबत्ती माझ्या बेडरूममध्ये होती. बेडरूममध्ये मी गेले, तेवढ्यात मागे मागे निखिल आला. निखिलने मेणबत्ती समजून माझा हातच पकडला. निखिलला वाटले मेणबत्तीच आहे, म्हणून निखिलने हात पकडला. तर निखिलला समजलं हा कोणाच तरी हात आहे. तो म्हणाला, वहिनी मेणबत्ती सापडली. मी म्हटलं, अरे निखिल तो माझा हात आहे. निखिलने हात सोडला नाही, हात जवळ घेतला. तेवढ्यात मी पण निखिलच्या जवळ आले. निखिल माझ्या कमरेवर हात ठेवला होता आणि निखिल मला जवळ घेऊ लागला. निखिलने मला जवळ घेतला आणि माझ्यासोबत नाही नाही ते करू लागला. निखिलला काय जमत नव्हतं, कारण निखिल हा तरुण मुलगा आणि त्याला काय कळणार. पण निखिलने माझ्यासोबत नको नको ते करायला सुरुवात केली. माझी अंधारामध्ये पूर्ण साडी काढली, सगळंच काढलं.
त्याने सुद्धा त्याचे सर्व कपडे काढले. मग मलाही पूर्ण उत्साह आला होता. मलाही समजत नव्हतं माझा नवरा मला का हात लावत नव्हता, कारण त्याला फक्त काम काम असं समजत होतं. इतके दिवस झालं आपल्या बायकोला काय इच्छा असतील, आपल्या बायकोच्या काय इच्छा असतील, तिला काय हवं असेल याचा काही विचार केला नाही. निखिलने माझ्या अंगावरची जशी साडी काढली तसा माझ्या अंगावर काटाच आला. मी लगेच बेडवर पडले. निखिल माझ्या अंगावर पडला. मी शांत झोपून राहिले. निखिलला काही जमतच नव्हतं. जसं निखिलला सगळ्या गोष्टी समजल्या तसं मला तो दुखवायला लागला. मी ओरडू लागले. घरामध्ये कोणी नव्हतं. सासू सासरे कामाहून आले नव्हते. मला कोणत्या गोष्टीचं भानच राहिलं नाही. मी सगळी निखिलच्या स्वाधीन झाले होते. निखिलने नंतर समजल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. त्या रात्री माझ्यासोबत निखिलने हवं तसं केलं. मीही निखिलला पूर्णपणे सपोर्ट करत होते. मलाही खूप मजा येत होती. निखिल मनासारखं करत होता. तेवढ्यात अचानक लाईटच येते. लाईट आल्यानंतर माझी साडीही मला सापडत नाही. निखिलला त्याची पॅन्ट सापडत नाही. कपडे सापडत नाहीत. पटकन मी माझी साडी पाहिली, कुठे आहे, उचलली आणि घालायला सुरुवात केली. निखिललाही म्हणत होते, निखिल आता बास कर, खूप झालं, हे आपल्या दोघांमध्येच राहू दे, कोणाला सांगू नकोस. असं सांगून मी निखिलला साडी घालायला सुरुवात केली. निखिलने पण त्याचे कपडे घालायला सुरुवात केली. निखिल आता माझ्याकडे पाहत पण नव्हता. निखिलच्या माझ्यातला पूर्ण इंटरेस्ट कमी झाला होता. ती रात्र मी विसरू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी माझा नवरा सकाळचा उठला आणि कामाला गेला. निखिल तसा घरीच असल्यामुळे तो माझ्याकडे टक लावून बसला होता. मी घरातली खरकटी भांड्याचे पाणी बाहेर टाकायला गेले तर तो निखिल मला बाहेर दिसला. नवरा कामाला गेल्यामुळे निखिलला मी बोलवून घेतलं. त्याच्यासोबत मी खूपच गप्पा मारल्या आणि मी निखिलला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर निखिलने आतली कडी लावून घेतली. नंतर लाईटच घालवून टाकली, कारण आदल्या दिवशी लाईट गेल्यानंतर जे करताना आनंद होत होता तसा आनंद निखिलला आता लाईट घालवून घ्यायचा होता. निखिलने माझा ड्रेस काढायला सुरुवात केली, कारण मी त्या दिवशी ड्रेस घातला होता. ड्रेस काढायला सुरुवात केली. त्याने स्वतःचे कपडे काढले होते. तो शर्टवरच होता. कपडे लगेच निघाले. माझा ड्रेसही काढला. त्यानंतर त्याने मला घट्ट धरलं आणि नको नको ते करायला लागला. मी त्याला समजावत होते की निखिल आता बास झालं, काल जे केलं ते बास झालं, आता नको. इथून पुढे आपल्या दोघांमध्ये संबंध खूप लांब जातील. त्यावर तो म्हणाला, नाही ग, काही नाही होत, तू कर, काय झालं तर आपण पाहूयात. असं म्हटल्यानंतर मलासुद्धा खूप छान वाटलं. मग मी त्याला पूर्ण सपोर्ट दिला. मी त्यालासुद्धा घट्ट धरलं आणि माझ्या मनात जसं वाटेल तसं मी त्याच्याकडून करून घेतलं. कधी तो बेडच्या पलीकडे बसवायचा तर कधी टेबलवर बसवायचा आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नको नको ते केलं. कपडे घालून नंतर तो घरी निघून जायचा. नंतर नवरा आला की नवरा येऊन गपचीप झोपायचा. असं दररोज निखिल माझ्या घरी यायचा आणि दररोज मला करून जायचा. असं काही दिवसानंतर मला दिवसही गेले. एक दिवस मला सकाळची खूप थंडी ताप आली. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही आहे, तुम्ही आज सुट्टी घ्या. असं म्हणून नवऱ्याला सुट्टी घ्यायला लावली. आम्ही दोघेजण दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांनी मला चेकअप केलं. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोला दिवस गेले आहेत, पेढे वाटा. हे ऐकून माझ्या नवऱ्याला धक्काच बसला. नवरा मनातल्या मनात विचारच करायला लागला. लग्न झाल्यापासून मी एकदाही घरी नाही आणि माझ्या बायकोला दिवस गेले तरी कसे. नवऱ्याच्या डोक्यामध्ये तो राग होता. नवऱ्याने मला घरी आणलं आणि विचारायला सुरुवात केलं. मी सांगितलं नवऱ्याला की मला तुमच्यामुळेच दिवस गेले आहेत. नवरा खूप चिडायला लागला. मी सांगत होते नवऱ्याला, अहो मला तुमच्यामुळेच दिवस गेले आहेत. नवरा म्हणला, शक्यच नाही, तुझं काहीतरी बाहेर चालू आहे, बरोबर ना. तू कुणाला तरी घरी बोलावतेस, नाहीतर कोणाकडे तरी जातेस, काहीतरी चाललेलं आहे तुमचं. असं म्हणून नवऱ्याने मला
त्या दिवशी बेल्टनंच मारलं. मी ओरडत होते. नवरा मला मारत होता. माझ्या पाठीवर पूर्ण वण झाले होते. तोंड सुजलं होतं, डोळे सुजले होते, माझं शरीर पूर्ण सुजलं होतं. तरी मी नवऱ्याला निखिलबद्दल काही सांगितलंच नाही. दुसऱ्या दिवशी निखिल घरी आला. माझा नवरा कामाला गेला होता. पण नवरा कामाला गेल्यावर दुपारीच घरी आला. मी आणि निखिल घरामध्ये गप्पा मारत होतो. मी कालची सगळी हकीकत निखिलला सांगत होते. मला माझ्यावर फक्त निखिल प्रेम करायचा. माझा नवराही माझ्यावर प्रेम करत नसायचा. मी निखिलला सगळ्या गोष्टी सांगत होते. माझा नवरा दुपारचा घरी आला होता. तो दरवाजात थांबून सगळं ऐकत होता. त्याने आता दारू पिली नव्हती. त्याला फक्त माझंच टेन्शन होतं. तो दरवाजात थांबून कान देऊन ऐकू लागला होता. माझ्या आणि निखिलच्या गप्पा झाल्यानंतर आम्ही दोघे माझ्या बेडरूमकडे गेलो. निखिलने दरवेळेसप्रमाणे आतली कडी लावली, पण बेडरूमची खिडकी उघडीच होती. माझा नवरा हळूच घरात आला आणि टेबलवर उभारून खिडकीतून आतून पाहू लागला. तसं मी निखिलला माझं शरीर सुजलेलं दाखवत होते. माझ्या पाठीवर किती वण झाले आहेत ते दाखवत होते. तर त्या गोष्टीचा फायदा घेत निखिलने हळूहळू माझी साडी काढली, वरचे कपडे काढले, खालचे कपडे काढले आणि मी उलटी फिरून पाठीवरचे वण दाखवत होते. निखिल त्या वणावर हात फिरवून माझ्यावर प्रेम करत होता. त्यालाही त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत होतं, कारण मी खूप सहन केलं होतं. निखिलने मला तसं बेडवर पाडलं आणि माझं शरीर पूर्ण चोळू लागला. माझ्या शरीराची खूप आग होत होती. मला खूप त्रास होत होता. निखिलला म्हटलं, निखिल अरे माझं शरीर खूप त्रास होतोय. निखिल का ऐकतच नव्हता, कारण निखिलला दरवेळप्रमाणे माझ्या शरीराशी खेळायचं होतं. निखिलने मला सोडलंच नाही. एक 5 मिनटं झालं माझ्या तोंडून खूप आवाज येत होता. घरात कोणी नसल्यामुळे तो आवाज घरातल्या घरातच घुमत होता. पण माझा नवरा खिडकीतून माझ्याकडे पाहत होता. हे मला माहितीच नव्हतं, कारण निखिल जसा मला दाबायचा तसं माझ्या शरीराची खूप आग व्हायची. मी ओरडायचे. एक 5 मिनटं झालं आमच्या दोघांमध्ये खूप काही झालं. निखिलने मला सोडलंच नाही. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने दरवाजावर लाथ मारली. दरवाजा एकदम उघडला. नवरा आतमध्ये आला तसं त्याने मला बेडवरती पडलेलं पाहिलं. निखिल माझ्या अंगावरती होता. माझे पाय निखिलच्या गळ्यामध्ये होते. हे पाहून तो शॉकच झाला आणि मी पण शॉक झाले. मला काहीच कळेना सुचेना काय करावं ते. निखिलने त्याची पॅन्ट घातली आणि पळू लागला. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने त्याला पकडलं. खिडकीमागचं दांडकं काढलं. नवऱ्याने निखिलच्या डोक्यामध्ये मारलं. तसं निखिल खाली पडला. निखिलला जोराचा मार लागला होता. नवऱ्याने दांडकं फेकून दिलं आणि कमरेचा बेल्ट काढला आणि मला नवरा मारायला लागला. नवऱ्याला आता कळालं होतं की आता मला जे दिवस गेले ते कोणामुळे गेले होते, आणि मी तर नवऱ्याला काहीच सांगितलं नव्हतं. नवऱ्याला आता समजलं होतं की माझी बायको अशी कोणासोबत तरी काही ना काहीतरी करते. मी कामाला गेल्यानंतर हे असे घरामध्ये चाळे चालू असतात. त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्याने बेल्टने मला मारायला सुरुवात केली. तशी मी खूपच ओरडू लागले. शेजारपाजारीसुद्धा ऐकत होते, पण काय करणार, त्यांनी मला दररोज असं करताना पाहिलं होतं. कोणीसुद्धा माझ्या मदतीला आलं नाही. नवऱ्याने मला खूप मारलं. मारल्यानंतर नवऱ्याने दरवाजाची कडी लावून बाहेर गेला. तेवढ्यात निखिलसुद्धा शुद्धीवर येऊन पळून गेला होता. आता माझं कोणीच नव्हतं. माझ्या स्वभावामुळे माझ्यावर खूपच अंगलट आलं होतं. माझ्या नवऱ्याने आता मला सोडण्याचा विचार केला होता. निखिलसुद्धा पळून गेला. त्यानंतर निखिल कधी दिसलाच नाही. माझं शरीर खूप वाईट झालं होतं. नवऱ्याने माझ्यासोबत आता काही करायला सुरुवात केली होती, पण निखिलसारखी मजा माझा नवरा मला देत नव्हता. नवरा आता माझ्या शरीरासोबत काही करायला लागला होता, कारण तो मला एक धंदा करणारी बाई समजत होता. काही दिवसानंतर मला तो सोडून जाणार होता. माझ्या शरीराची पूर्ण दोघांनी वाट लावली होती. त्याच दिवशी माझी सासू सासरे घरी आले. मला बघताच तर माझ्या शरीरावर पूर्ण वण होते. मी रडत बसली होती, कारण मला असं पाहिल्यानंतर माझा नवरा तरी काय करणार. तसेच
निखिलला मी लवकरच घरी पाठवत होते, पण त्या दिवशी निखिल हा माझा आवाज ऐकून त्याला खूपच उत्साह आला होता. तो काय माझं ऐकतच नव्हता. माझा आवाज जसा वाढेल तसं निखिल मला जास्तच करत होता. पण माझ्या नवऱ्याने रंगेहात पकडल्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला. माझ्या नवऱ्याने त्याच्या आईवडिलांना खरोखर सांगितलं आणि मला घरातून हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर मी जाणार तरी कुठे हो. निखिल त्या घरी जाणार तर निखिलला सुद्धा खूप मार लागला होता, मारलं होतं. निखिलसुद्धा हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होता. मी शेवटी निखिलकडे जाण्याचा प्रयत्न केला. निखिलला हॉस्पिटलमध्ये कुठे टाकले आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मी निखिलपर्यंत पोहोचलेही. निखिलला डोक्यामध्ये जास्त मार लागल्यामुळे निखिल 4-5 दिवसानंतर मृत्यू झाला. कारण दांडकं हे निखिलच्या डोक्यामध्ये बरोबर मेंदूच्या ठिकाणी लागलं होतं. पोलीस केस झाली. पोलीस माझ्या नवऱ्याला घ्यायला घरी आले. एक छोट्याशा गोष्टीमुळे, म्हणजे जशी गोष्ट छोटी नव्हती, मोठीच होती, पण एका दांडक्यामध्ये निखिलचा जीव गेला होता. नवऱ्याला घेऊन गेल्यानंतर मी पुन्हा माझ्या घरी आले. घरामध्ये सासू सासरे होते. घरामध्ये खूप भांडणाचं वातावरण तयार झालं होतं. माझ्या अशा स्वभावामुळे माझा नवरा पण जेलमध्ये गेला. आता गावात सुद्धा या गोष्टीची चर्चा झाली होती. गावातील लोकसुद्धा माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हते. सासू सासरेसुद्धा मला त्याच वासनेने पाहायचे. माझा सासरा तर तरुणच होता. काही दिवसानंतर माझे सासू सासरे कामाला जायचे, पण सासऱ्याचे गुडघे दुखत असल्यामुळे सासरा घरीच असायचा, घरीच राहायचा. सासू फक्त कामाला जायची. सासऱ्याच्या डोक्यामध्ये होतं की माझ्यासोबत काहीतरी करावं. माझी सासू कामाला गेली की सासरा माझ्यासोबत घरामध्ये नाही ते करायचा, मला करत राहायचा. आणि ह्या गोष्टीची मी कुठेच वाच्यता केली नव्हती, कारण मी आधीच माझ्या नवऱ्यापासून दूर गेली होती. सासऱ्याने सुद्धा मला भरपूर केलं, मन भरून केलं, कारण माझं वय एवढं काय झालं नव्हतं. मला काही दिवसानंतर ह्या गोष्टी बरोबर वाटणं झाल्या. नवरा घरी आल्यानंतर मी हे गाव सोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्याने आणि मी हे गाव सोडलं, कारण की सासरासुद्धा माझ्यासोबत नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली होती. मी ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. नवरा तसा समजूतदार होता, शांत होता, त्यामुळे नवऱ्याने माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या. नाहीतर असा नवरा शक्यतो कोणाची गोष्ट ऐकून घेत नाही आणि आपल्या बायकोला सपोर्ट करत नाही. माझी चूक झाली होती, मी मान्य केली. नवऱ्याला सगळ्या गोष्टीची माफी मागितली आणि आम्ही दोघांनी गाव सोडलं. गाव सोडून शहरामध्ये राहिलो. तिथे गेल्यानंतर अशा गोष्टीचा प्रसंगच आला नाही. नवऱ्यालाही चांगला जॉब लागला आणि मी ही घरचं काम करायला सुरुवात केलं होतं. कोणी येत नव्हतं, जात नव्हतं. मी माझं आयुष्य असं रस्त्यावर पडलेलं पाहिलं होतं. त्यामुळे मी नंतर अशी चूक करण्याचा प्रयत्नच केला नाही. तर प्रेक्षकांनो, आपले एका वाईट सवयीमुळं तो संबंध किती लांबवर जातो पहा. त्यामुळे अशा गोष्टी जर आपल्या आसपास फिरत असतील तर त्या गोष्टीच्या नादी लागू नका आणि त्या गोष्टीच्या संपर्कात येऊ नका. नाहीतर आयुष्याची धुळदाण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सोबत राहणाऱ्या व्यक्तीवर तेवढाच विश्वास हवा आणि त्या व्यक्तीने सुद्धा विश्वासघात करायला नको. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाचे तंतोतंत पालन करा. नवरा बायकोचं नातं हे एका विश्वासावर अवलंबून असतं. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशीच एक नवीन कथा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.